एखाद्या वेळेस काय होतं, सीताफळ आपण बाजारातून आणतो आणि ते लगेच खाल्ले जात नाही, मग थोडेसे ते मऊ होतात. तर ते मग आपण खायला बघत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, आपण मस्त अशी त्याची बासुंदी करून टाकायची. सीताफळ सुद्धा संपून जातं आणि बासुंदी सुद्धा आपली छान अशी तयार होते. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला मस्त असा बासुंदीचा प्रकार करायचा आहे, ती म्हणजे सीताफळ बासुंदी. सीताफळ तसं खायला सर्वांनाच आवडतं, पण आपण कसं लहान मुलांना डायरेक्ट सीताफळ देऊ शकत नाही. वयोवृद्ध असले त्यांना देखील बिया काढणं म्हणजे थोडंसं कठीणच जातं. त्यामुळे अशी बासुंदी केली ना तर सर्वांनाच खाता येते आणि खूपच अशी स्वादिष्ट बनते. तर लगेच रेसिपीला सुरुवात करू. सीताफळ बासुंदी करण्यासाठी मी इथे एक मोठं सीताफळ घेतलेलं आहे आणि सीताफळ एकदम छान असं पिकलेलं घ्यायचं, म्हणजे त्याचा गर छान पडतो. अर्धा लिटर इथे फुल क्रीम दूध घेतलेलं आहे बघा. ते मी आधीच तापवून घेतलेलं आहे आणि बघा किती छान अशी जाड अशी मलाई आलेली आहे. आपल्याला हे दूध आधी उकळवून घ्यायचं आहे. दूध उकळवून घेण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. आता या कढईमध्ये दूध टाकून घेते. बघा किती छान अशी जाड मलाई आलेली आहे, ती सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर आता मी गॅस चालू करून घेत आहे आणि आता आपल्याला दुधाला उकळी आणून घ्यायची आहे. दूध उकळायला ठेवलेलं आहे. आता त्या दुधामध्ये आपल्याला केशरच्या काड्या घालून घ्यायच्या आहे थोड्याशा, म्हणजे बासुंदीला छान असा रंग येतो. केशर असं दूध उकळत असतानाच घालून घ्यायचं, म्हणजे छान असं त्याचा रंग उतरून जातो दुधामध्ये. दुधाला छान उकळी आली आणि केशराचा रंग सुद्धा हळूहळू असं एकदम छान असा येत आहे. दुधाला उकळी आल्यानंतर बघा अजून 3-4 मिनिटं दूध उकळवून घेतलं आणि छान असं घट्टसर दूध झालेलं आहे. घेताना आपण असं घट्टसर दूध घेतलं ना तर लवकर आटून जातं. केव्हाही आपण असं घट्टसरच दूध घ्यायचं. आपल्याला जेव्हा बासुंदी किंवा काही करायचं असलं ना, दूध आटवायचं असलं ना, तर असं घट्टसर दूध घ्यायचं, म्हणजे लवकर ते आटतं. तर आता आपल्याला पाहिजे तसं दूध झालेलं आहे बघा. या पद्धतीने असं दूध करून घेतलेलं आहे. एकदमच असं घट्ट पण नाही करायचं. तर आता या उकळलेल्या दुधामध्ये साखर टाकून घेत आहे. मोठे 2 चमच साखर घेतलेली आहे, पाव वाटी इतकी आहे. तर ती टाकून घेऊ. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता, कमी जास्त. साखर घातल्यानंतर अजून एक 2-3 मिनिटं आपण हे दूध उकळवून घेऊ, कारण साखर घातल्यामुळे कसं दूध पातळ होतं ना, म्हणून थोडंसं अजून उकळवून घेऊ. किंवा आपण साखर पूर्णपणे वितळेपर्यंत हे दूध उकळवून घेऊ. तर मी इथे थोडेसे काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत, ते टाकून घेते. काजू बदाम आणि साखर घालून थोडंसं उकळवून घेतलं 2-3 मिनिटं आणि बघा दूध छान असं आपलं झालेलं आहे, जसं आपल्याला पाहिजे आहे तसं. या दुधामध्ये मी 2 वेलची अशा फोडून घेतलेल्या आहे आणि त्या मी सालीसकटच घालून घेते. तुम्हाला साल घालायची नसेल तर तुम्ही काढून घ्या. लगेच आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. बासुंदीसाठीचं दूध आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे सीताफळ फोडून त्याच्यामधला गर आणि बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. तर बघा छान असं सीताफळ आपलं आहे, मस्त असं सीताफळ घ्यायचं. तर आता पहिले आपण चमच्याच्या सहाय्याने या सालीमधून गर असा काढून घ्यायचा आहे. हे बघा, हे देठ असतं ना, हे आधी काढून घ्यायचं, म्हणजे काढायला सोपं जातं. पूर्णपणे गर बघा काढून घेतला. छान असं पिकलेलं असलं ना तर व्यवस्थित गर सुद्धा निघतो. तर याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. आता चमचीने असं दाबून दाबून त्याच्या आधीमध्ये, म्हणजे बघा असं काही याच्यामध्ये बिया राहत नाही, फक्त गरच असतो. तर तो गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. बघा असा उरलेल्या बियांमधला गर आता आपण चमचीच्या सहाय्याने काढून घेऊ. तुमच्याकडे जर अशी चाळण नसेल ना तर तुम्ही पुरणाची चाळण घेऊ शकता.
2 मिनिटातच बघा एकदम छान अशा बिया निघाल्या सर्व। मऊ असं सीताफळ असलं ना चांगलं पिकलेलं तर लगेच बिया निघतात पटापट। तर आता आपल्याला ह्या बिया ज्या आहेत ना त्या वेगळ्या करून घ्यायच्या आहे ह्या गरमधून। तर बघा बिया काढून घेतल्या। हा राहिलेला गर आता आपल्याला जो खाली गर गाळणीच्या खाली गळलेला आहे त्याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे। तर मी अर्धा सीताफळचा गर काढला, आता परत अर्ध राहिलेलं परत तसंच करून घेऊ। पूर्णपणे गर काढून घेतला बघा, गाळणीला लागलेलं सुद्धा व्यवस्थित असं काढून घेतलं। गर बघा किती छान असा निघालेला आहे। गाळणीने गाळल्यामुळे एकदम छान असा बारीक आणि मध्ये मध्येच असे हे तुकडे आपण जे अख्खेचे असे काढले होते बिया त्याच्यामध्ये नव्हत्या ते, तर असं बासुंदी म्हणजे खाताना असे ते दाताखाली येतात ना तर खूप अशी भारी चव लागते। 10-12 मिनिटं बघा छान असं दूध थंड करून घेतलं। तर आता या थंड दुधामध्ये आपण हा गर घालून घ्यायचा आहे। तर पूर्ण मी गर घालून घेतला। व्यवस्थित असा दूध आणि गर मिक्स करून घेऊ। एकदम दाटसर अशी सीताफळ बासुंदी आपली तयार झालेली आहे बघा। आपण इथे अर्धा लिटर दूध घेतलं होतं आणि 1/4 किलोचं सीताफळ होतं। अगदी व्यवस्थित असं हे प्रमाणे तर बघा एकदम मस्त अशी बासुंदी तयार होते। तर ही आता नॉर्मल थंड आहे। तुम्हाला जर एकदम गार करून खायला आवडत असेल ना तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या एक अर्धा किंवा 1 तास, तर छान अजून थंड होईल आणि मग खायला घ्या। पण मी आता अशीच घेणार आहे। तयार आहे आपली मस्त अशी सीताफळ बासुंदी बघा, एकदम छान। त्याच्यामध्ये काजू बदाम आणि सीताफळाचे ते काप इतकी छान दिसायला पण दिसत आहे। ही सीताफळ बासुंदी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।